एकदा त्यांच्यासाठी सुद्धा जोरदार टाळ्या वाजवा. उपस्थिती हिशोबाने म्हणजे मला वाटतं की भरपूर असेल, पण ठीक आहे. जे मायबाप प्रेक्षक आले त्यांच्यामध्ये 100% त्याला काहीतरी देण्याचं काम करणार. फर्स्ट टाइम म्हणजे पहिल्याच प्रथम विलासराव या बुवानी माझी बारी आहे. मी त्यांना खरं म्हणजे नाही ओळखत तुम्हाला, मोठाटचे आहेत ते, शुभेच्छा देतो. आजची रात्र परमेश्वराच्या त्या जगदंबेच्या भैऱ्यांच्या नामस्मरणात आणि त्याचबरोबर थोडस मनोरंजन काहीतरी देण्याचा प्रयत्न मी माझ्या वतीने करणार आहे. आपलं भजन त्याचबरोबर मनोरंजन आणि नामस्मरण हे सुद्धा देण्याचं काम 100% करणार. कारण नवरात्रीचे उत्सव आहे, नवरात्रीचा उत्सव आहे. त्या आई दुर्गा मातेने 9 दिवस वेगवेगळी 9 रूप घेतली, केवळ आणि केवळ महिषासुराला ठार मारण्यासाठी. मग त्या महिषासुराला मारण्यासाठी देव किंवा दानव नव्हते का? मग त्या आईला त्याचा अवतार का घ्यावा लागला? तर त्यालाही काही कारण आहे. प्रत्येक ठिकाणी प्रथा वेगळी आहे. नवरात्रीमध्ये घटाची स्थापना करतात. आमच्या तिकडे प्रत्येक घराघरात घटाची स्थापना करतात. काही ठिकाणी मंदिरामध्ये करतात. 9 माळा असतात. 10व्या दिवशी जसं यावर्षी 10 माळांनी किंवा दशमीचा दशका किंवा एकादशीचा विषय येतो. मग दर दिवशी महिला वर्गांसाठी स्पेशल आपण सांगतो. दर दिवशी आपण 9च्या माळा सोडतो. त्या माळा घटावरती सोडतो. त्याचं कारण काय? तर महिषासुराला घाबरून सगळे देव, म्हणजे महिषासुर इंद्रापदावर जाऊन बसला आणि त्याला घाबरून सगळे देव लपून बसले त्या घटात. आणि म्हणून त्या देवांची पूजा करायला पाहिजे म्हणून आपण दर दिवशी 1, 2, 3, 4, 5 अशा त्या माळा सोडतोय. आणि मग महिषासुराला मारल्यानंतर मग देवी बघते की कोण आहे का, मुठी विचारते की कोण जाग आहे. ती आपण 7 तारीखला साजरी करणार ती ओजागिरी. ओजागिरी म्हणजे पार्टी नव्हे. आपल्याकडे असं झालं की ओजागिरी म्हणजे एकत्रित जेवण करून पार्टी वगैरे. तर पार्टी ती देवी विचारते कोण जाग आहे, म्हणजे कोण जागा आहे का हे बघायला देवी येते. आणि त्यामुळे आपण ह्या गटाची स्थापना करतोय. आज छत्रपती शिवाजी महाराज असतील किंवा छत्रपती संभाजी महाराज असतील, त्यामुळे आपल्या मंदिराचे कळस आणि आपल्या अंगणात कळस दिसते, लक्षात घ्या. आणि हे विसरून चालणार नाही, बरोबर का? आपलं भजन 100% दोन्ही आपण प्रयत्न करणार. काय नवीन पोय अंदाज घेताना थोडा वेगळा विषय. एक राऊंड झाल्यानंतर समजेल काय ते. कारण मनोरंजन सुद्धा होणं गरजेचं आहे. अर्थात मी काय त्यांना घाबरून वगैरे काय असेल का भाग नाही. पण सुरुवात आहे माझ्याकडे. सुरुवात मला वाटत ते करतील की नाही करत असतील, ठीक आहे. मला सुरुवात करायची या उद्देशाने त्यांना एक शब्द बोलण्याची मला गरज नाही. कारण माझ्याकडे देण्यासारखं आहे जसं त्यांच्याकडे देण्यासारखं आहे. त्यांच्याकडे फक्त बघण्यासारखी आहे. यांच्याकडे साधारण ह्या महिने गेला होता तो कसा मागतला, कशाकडे बघण्यात त्या, ठीक आहे. हा विषय गरजेचा झाला. रामकृष्ण यांनी प्रत्येक घटनाच्या माध्यमातून काय होतं, त्या एरियामध्ये बारा भरपूर झाले. परंतु महिला वर्गाचं असं आहे की आपला एरिया सोडून शक्यतो जात नाही. पुरुष लोकांचा कसा आला, जेवले हात धुतले चटई पुसले गो या गुंड्याच्या बागेत जाऊन विलासराणीच्या बागेत जाऊन असं सांगलं की रिकामे होतात. पण आजच्या देवीने 9 रूप घेतली. त्या देवी आपल्या घरात आहेत, लक्षात घ्या. आपली आई असू दे, आपली काकी असू दे, आपली आजी असू दे, आपली बहीण असू दे, आपल्या आत्या असू दे, ह्या 9 ही जी काही रूप आहेत ती आपल्या घरातली आहेत. म्हणजे आपली साक्षातची आई असेल, बायको असेल, त्या सरस्वतीच्या दर्जा त्या म्हणजे स्त्रियांना दिला पाहिजे. तर स्त्रियांसाठी तुम्ही जोरदार टाळ्या त्यामुळे आपलं भजन रामकृष्ण हरी या मंत्रावर अवलंबून आहे. रामाचा आचार, कृष्णाचा विचार आणि हरीचा विचार. राम हा शब्द उच्चारायला सोपा आहे, राम शब्द घ्यायला सोपा आहे, राम समजायला सुद्धा खूप सोपं आहे. परंतु कृष्ण ज्याचं प्रत्येक अक्षर जोडाक्षर आहे तो कृष्ण समजायला कठीण आहे. कृष्ण शब्द उच्चारायला सुद्धा कठीण आहे, कारण प्रत्येक अक्षर जोडाक्षर आहे. आणि कृष्ण हा शब्द लिहायला सुद्धा खूप कठीण आहे. आयुष्यात प्रभू राम कधी हसला नाही आणि श्रीकृष्ण आयुष्यात कधीच रडला नाही, लक्षात घ्या.
हा इतिहास आहे, ही पौराणिक कथा आहे त्या, आणि त्याला नाकारून चालत नाही. प्रभू रामाची प्राणप्रतिष्ठा, आपलं राष्ट्र आहे, हिंदुस्थान आहे, हिंदुस्थान आहे, आणि या हिंदुस्थानामध्ये प्रभू रामाची प्राणप्रतिष्ठापना व्हायला किती वर्ष लागली? 500 वर्ष लागली. म्हणजे आपण किती आभागी आहोत ते बघा. प्रभू रामाची प्राणप्रतिष्ठापना गेल्या 22 जानेवारी 2024 ला अयोध्येमध्ये झाली, आणि एक प्रकारे बघण्याचं भाग्य आपल्याला मिळालं ह्या कलियुगात. म्हणजे आपण तेवढेच भाग्यवान आहोत, बरोबर का? आणि त्यामुळे आजच्या या सत्य त्रेता द्वापार आणि कली ह्या कलियुगात परमेश्वराच्या चरणापर्यंत लीन व्हायचं असेल तर नामस्मरण फार महत्वाचं आहे. आम्ही दोन्ही मुळालो, फुकट नाही आलोय. आम्ही मागितलेली विदाई तुमच्या मोठवासियांनी आम्हाला दिली, आणि तुम्ही स्वतःचा वेळ, तुम्ही स्वतःचा पैसा खर्च करून या ठिकाणी ऐकायला आलात. पण नवनिका भक्तीमध्ये श्रवण करणे ही फार मोठी भक्ती आहे, लक्षात घ्या. आपली ग्रामदेवता, आपली कुलदेवता, आणि ज्यांच्यामध्ये आपण जन्म घेतलाय 84 दशलक्ष योजनेनंतर, ते आपले मातृपितृ म्हणजे आपले आई वडील, त्यांच्या डोळ्यात कधी अश्रू येऊ देऊ नका. तुमच्या आयुष्यात कशाचीही काही कमी पडणार नाही, हे 100% लक्षात ठेवू. आणि ही काळाची गरज आहे. तुमच्या प्रभुराबद्दल आपण स्मरण करतो, त्या गाण्याने सुरुवात करतो. अतिशय उत्कृष्ट जेवण केलेलं, आणि बासुंदी या बाबतीत म्हणजे ज्याने कुर्मा वगैरे केला ना, सलाम त्या लोकांना, अतिशय उच्च. आणि मी देवाला स्मरून, बैलाला स्मरून सांगतो, मी खूप मंदिरं फिरलो, पण तुमच्या मंदिराचा परिसर एक तिथे साधा अगरबत्तीचा तुकडा सुद्धा दिसला नाही हो. म्हणजे तुमच्यामध्ये सुद्धा तो साफ करणारा कुठेतरी देव माणूस आहे, त्याला तुम्ही नमस्कार करा. आणि ही स्वच्छता, बरोबर ना, त्या समाजातील देवाची होती, ही स्वच्छता असते तिथे 100% परमेश्वर आई भैरवी तुमच्या पाठीमागे राहिल्याशिवाय राहणार. आता बसलेलो